श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 13वा। श्री गणेशाय नमः। हे संत वरदा श्रीधरा, हे दयेच्या सागरा, हे गोप गोपी प्रियकरा, तमाल निळा पावहरी, तुझे ईशत्व पाहण्याकरिता जेव्हा झाला विधाता, गाई वासरे चोरिता यमुना तटी गोकुळात, तेव्हा तू निज लीले करून गाई वासरे होऊन ब्रह्मदेवा कारण आपले ईशत्व दाविले। दुष्ट ऐशा काली आला, यमुने माझी तुडवून भला, रमणक द्वीपा धाडिला गोप निर्भय करण्यास, तेवी माझ्या दुर्दैवा तुडवून या वासुदेवा, दासगणू हा करावा निर्भय सर्व बाजूंनी। मी अजाण भक्त तुझा हरी, परिदेवा कृपा करी, मी आहे अनधिकारी योग्य न तुझ्या कृपेस। ऐसे जरी आहे सत्य परी नको पाहू संत, माझी चिंता वार त्वरित आपुल्या कृपा कटाक्षे। आता श्रोते सावधान, बंकट हरी लक्ष्मण, विठू जगदेवादी मिळून गेले वर्गणी जमवावया। भाविकांनी वर्गणी दिली, कुत्सितांनी कुटाळी केली, वर्गणीची का हो पडली जरूर तुमच्या साधुस्तव। गजानन म्हणता महासंत, जे न घडी ते घडवित, मग त्यांच्या मठाप्रत वर्गणी ही कशाला। कुबेर त्यांचा भांडारी, मग कशास फिरता दारोदारी, चिठ्ठी कुबेराच्या वरी करा म्हणजे काम झाले। ऐसे ऐकता भाषण जगदेव बोलला हसून, या भिक्षेचे कारण आहे तुमच्या बऱ्यासाठी, श्री गजाननासाठी नको बांधणे मठमठी, हा अवघ्या आटाआटी तुमचे कल्याण व्हावयास। स्वामी गजाननाचा त्रैलोक्य हाची मठसाचा, अवघी वने हा बगीचा, पलंग ज्यांचा मेदिनी, अष्टसिद्धी दासी परी राबताती ज्यांच्या घरी, तो न तुमची पर्वा करी त्याचे वैभव निराळे। सविता सूर्य नारायण त्यासी दीप कोठून, प्रकाश देऊ शकेल जाण प्रतिकार करण्यात माचा, तो मुळीच प्रकाशमयी त्याला दीपाचे काज नाही, हलकारा तो कोठून होई सार्वभौमा भूषविता। इच्छा ऐहिक वैभवाची असते मानवांप्रतिसाची, ती आहे व्हावयाची पूर्ण या पुण्यकृत्याने। रोग बरा करण्याबली औषधाची योजना केली, प्राणासाठी नसे झाली ती हे ध्यानी धरावो। रोग भय शरीरास नाही मुळीच प्राणास, जन्म मरण हेही त्यास नाही मुळी राहिले। तैसी तुमची सुसंपन्नता रक्षण व्हाया सर्वथा, पुण्यरूप औषधी आता मिळणे भाग आहे की। संपन्नता हे शरीर, रोग त्याचे अनाचार, त्याचा नाश होणार या पुण्यरूप औषधीने। म्हणून पुण्य संचय करा, कुतर्कना चित्ती धरा, पुण्य मेदिनी माझी पेरा, करा आपल्या संपत्तीचा वीज पेरिता खडकावरी, ते वाया जाते साचार, त्यास कधी ना येणार मोड हे ध्यानी धरावे। अनाचार दुर्वासना हे खडक असती जाणा, तेथे टाकिल्यावरी दाणा, ते किडे पाखरे भक्षिती, संत सेवे समान कोणते नाही पुण्यान। स्वामी सांप्रत गजानन मुकुटमणी संतांचे, संत कार्यास काही देता अगणित होते सर्वथा, एक दाणा टाकिता मेदिनी माझी कणीस होते, त्या कणसास दाणे येती एकाचेच बहुत होती, तीच पुण्याची आहे स्थिती, हे बुध हो विसरू नका। ऐसे बोलता साचार कुटाळ झाले निरुत्तर, खरे तत्व असल्यावर कुंठित गती तर्कांची, नेता असल्या वजनदार वर्गणीती जमे फार, शुल्लकाच्याने न होणार कार्य कधी वर्गणीचे। असो मिळाल्या जागेवरी कोट बांधिला सटवरी, हटू लागले गावकरी मग वाण कशाची। बांधकाम कोटाचे चालता शेगा विसाचे, दगड चुना रेतीचे सामान गाड्या वाहती, त्यावेळी समर्थस्वारी होती जुन्या मठावरी, त्यांनी विचारांतरी ऐशा रीती केला हो। आपण तेथे बसल्याविणे काम न चाले झपाट्याने, म्हणून कौतुक समर्थांनी केले कैसे ते परियसा। एका रेतीच्या गाडीवर समर्थांची बसली स्वारी, तो गाडीवान झाला दुरी महार होता म्हणून, तई महाराज वदले तयास कारे खाली उतरलास, आम्हा परमहंसास विटाळाची बाधा नसे। महार बोले त्यावरी, महाराज तुमच्या शेजारी मी न बसे गाडीवरी, ते आम्हा उचित नसे। मारुती रामरूप झाला परी राम सन्निध नाही बसला, तो उगाच पहा राहिला कर जोडून रामापुढे। बरे बापा तुझी मर्जी त्यास हरकत नाही माझी, बैलांनो नीट चला आजी गाडीवाल्या मागून। बैल तैसे वागले नाही कशास बुजले, गाडीवाल्या वाचून आले नीट सांकेतिक स्थलास। समर्थ खाली उतरले मध्यभागी येऊन बसले, तेथेच हल्ली काम झाले त्यांच्या भव्य समाधीचे। ही जागा शेगावात आहे 2 नंबरात, 43-45 700 सर्वे नंबराच्या। महाराज बसले ज्या ठिकाणी तीच यावी मेदिनी मध्यभागा, म्हणून हे करणे भाग पडले। त्या 2 नंबरातून जागा थोडी थोडी घेऊन साधिला तो मध्य जाणं, ऐसे चतुर कारभारी। 1 एकराचा हुकूम झाला परी बांधकामाच्या वेळेला, समाधी मध्ये साधण्याला जागा थोडी पडली कमी, त्यासाठी म्हणून 11 गुंठे जास्त जाणं जमिनीती घेऊन बांधकाम चालविले। पुढाऱ्यांच्या होते म्हणी वचन दिले अधिकाऱ्यांनी, आणि 1 एकर तुम्हा लागून काम पाहुनी जागा देऊ,
यास्तव केले धाडस 11 गुंठे घेण्यास परीनं गेले विकोपास. एका दृष्टाच्या बातमीमुळे त्या पुढे पुढारी थोडे घाबरले अंतरी. त्यात जो पाटील होता हरी तो बोलला समर्था 11 गुंठे जागेचा तपास करावयासाच्या एक जोशी नावाचा आला असे अधिकारी. हसत हसत पाटलाला समर्थांनी शब्द दिला, जागेबद्दल जो का झाला दंड तुम्हा तो माफ होईल. त्या अधिकारी जोशाप्रती समर्थांनी दिली स्फूर्ती. चाललेल्या प्रकरणावरती शेरा त्यांनी मारिला की हा दंड झालेला विनाकारण आहे भला. दंड गजानन संस्थेला परत द्यावा म्हणून मी करून आलो चौकशी जाऊन त्या शेगावासी. या घडलेल्या प्रकाराशी दंड होणे उचित नाही म्हणून तो माफ केला. ऐसा हुकूम जेव्हा आला तै घरी पाटलाला आनंद झाला विशेष. तो म्हणे समर्थांचे वाक्य ना खोटे व्हावयाचे. मजवरी किटाळ महाराजचे येऊन गेले नुकते एक. त्यावेळी महाराजांनी भिवू नकोस म्हणून तुझ्या एकाही केसा लागून धक्कानं त्याचा बसेल. तेच खरे अखेर घडून आले साचार. तैसाच हाही प्रकार आज दिनी झाला असे. समर्थ वाक्य खोटे झाले ऐसे कोणी न कधी ऐकले. असो शेगावाचे लागले लोक भजनी स्वामींच्या. आता नव्या जागेत आल्यावर जे काही घडले प्रकार म्हणजे समर्थांचे चमत्कार ते आता वर्णितो. मेकरच्या सान्निध्याला सौडदनामे ग्राम भला. त्या गावीचा एक आला गंगा भारती गोसावी. यास होता महारोग कुजून गेले अवघे अंग. उरली न पडल्या वाचून भेग जागा दोन्ही पायाला. करपत बोटे जडून गेली तनुप्रती चढली लाली. कानाच्या सुजल्या पाळी कंड सुटला तनु ते. म्हणून गंगा भारती त्या महारोगात त्रासला. ती समर्थांची ऐकून कीर्ती शेगावासी पातला. श्रोते त्या गोसाव्याप्रत लोक अडवू लागले बहुत. तुला रक्तपिती आहे सत्य तू न जावे दर्शना. महाराज दिसतील ऐशा ठाई उभा राहून दर्शन घेई. कधीही ना जवळ जाई त्यांचे चरण धरावया. हा स्पर्शजन्य रोग फार म्हणून वैद्य डॉक्टर सांगती याचा विचार तू आपल्या मनी करी. परी एके दिनी गंगा भारती चुकवून अवघ्या लोकांप्रती येता झाला सत्वरगती. प्रत्यक्ष दर्शन घ्यावया. डोई ठेविता पायावर समर्थांनी चापट थोर मारिली त्याच्या डोक्यावर. अतिजोराने विबुध हो म्हणून तो उभा ठेला. समर्थासने हळू लागला. स्वामींनी त्याचे थोबाडाला दोन्ही करे ताडिले. फडाफड मारल्या मुखात आणिक वरती एकलाथ खाकरोनी बेडक्या प्रत थुंकले त्याच्या तनुवरी. तोच त्याने मानिला समर्थांचा प्रसाद भला. बेडका होता जो का पडला तयाचीच्या अंगावर. तो त्याने घेऊन करी चोळून अवघ्या शरीरी लाविती झाला मलमापरी आपल्या सर्व अंगास. तो प्रकार पाहता एक कुटाळ तेथे होता. तो गोसाव्यासी बोलता झाला पहा येणे रीती. आधीच शरीर नासले तुझे आहे बापा भले. त्यावरी त्यांनी टाकिले या अमंगळ बेडक्यात ते. तो तू प्रसाद मानिला अवघ्या अंगा ते चोळीला. जा लावून साबणाला धुवून टाकी सत्वर. हे ऐसे वेडे पीर विचारू लागता भूमीवर. त्यांची अंधश्रद्धेचे नर साधू ऐसे मानती. त्याचा परिणाम ऐसा होतो अविधिकृत्या सूत येतो. जो येता सहज जातो समाज तो रसातळा. याशी तुझेच उदाहरण तू औषध घेण्याचे सोडून आलास की रे धावून या वेड्या पिशापाशी. गोसावी ते ऐकता हसू लागला सर्वता. म्हणे तुम्ही येथेच चुकता याचा करा विचार. अमंगळ साधूपाशी काही न राहते निश्चयसी. कस्तुरीच्या पोटाशी दुर्गंधी नावसे कदा. तुम्ही दिसला बेडका तो हा प्रत्यक्ष मलन देखा. कस्तुरीच्या सारखा सुवास येतो या लागी. तुम्हा संशय असल्यास पहा माझ्या अंगास. हात लावून या खास म्हणजे कळून येईल की त्यात थुंक्याचे नाव नाही. अवघी औषधी आहे पाही. मी तुका वेडा नाही बेडक्यास मलम मानणारा. तुझ्या त्याशी संबंध नव्हता म्हणून बेडका दिसला तत्वता. समर्थांची योग्यता तू अनमोळी जाणिली. त्यांचे पाहण्या प्रत्यंतर चाललो जाऊ. एक वार स्नान केलेल्या जागेवर वेळ आता करू नको. समर्थ स्नान प्रतिदिवशी करतील त्या जागेशी. तेथल्या ओल्या मातीशी मी लावितो निजांगा. ऐसे संवाद तेथे झाला. दोघे गेले स्नानस्थला. तो कुटाळाशी आला अनुभव गोसाव्या परीच. मृत्तिका स्नानस्थलाची दोघांनीही घेतली साची. तो गोसाव्याच्या हाती बैसली औषधी होऊन. कुटाळ्याच्या हातात ओलीच माती आली खचित. दुर्गंधी ही किंचित येत होती ती येला. तो प्रकार पाहता क्षणी कुटाळ घोटाळला म्हणे. कुत्सित कल्पना सोडून शरण गेला समर्था. असो कोणी गोसाव्या ते जवळ बसू देत नव्हते. हा दूर बसून भजनात ते करी स्वामींपुढे सत्य. आवाज गंगा भारतीचा पहाडी गोड मधुरसाचा. अभ्यास होता गायनाचा त्या गंगा भारतीला. ऐसे 15 दिवस गेले. रोगांचे स्वरूप पालटले. लालीने ते सोडिले तयाची अंगाला. चाफे झाले पूर्ववत. बेगापदीच्या निमाल्या समस्त. दुर्गंधीच्या मोडला त्वरित ठाव त्याचा श्रोते हो. गोसाव्याचे ऐकून भजन होई संतुष्ट समर्थ मन. प्रत्येक जीवाकारण गायन हे आवडते. बायको गंगा भारतीची अनुसया नावाची. ती शेगावी आली साची न्याया निजपतीला.
संतोष भारती कुमार होता तिच्या बरोबर येऊन पतीस जोडले कर चला आपता गावात ते तुमची व्याधी बरी झाली ती मी दृष्टी पाहिली समर्थ साक्षात चंद्रमौळी आहे तेच खरे असे मुलगा तेच बोलेला म्हणे बापाच गावी चला पुसून गजानन महाराजाला येथे राहणे पुरे झाले. गंगा भारती म्हणे त्यावर मला नका जोडू कर आजपासून साचार मी तुमचा खचित नाही. ही अनाथांची माऊली स्वामी गजानन येथे बैसली त्यांनी माझी उतरविली धुंदी चापट मारून राख लाविली अंगाप्रत आणि चित्त तुझे संसारात केलीस विटंबना बहुत या भगव्या वस्त्राची ऐसे संकेते बोलिले थापट्या मारून जागे केले आता डोळे उघडिले संसाराचा संबंध नको. हे संतोष भारती कुमारा तू तुझ्या आईस नेही घरात येथे नकोस राहू जरा सवडत जवळ करावे. हिचे जीवमान जोवरी तोवरी हिची सेवा करी ही तुझी माय खरी हिला अंतर देऊ नको. मातोश्रींची करिता सेवा तो प्रिय होतो वासुदेवा मंडलिकाचा ठेवावा इतिहास तो डोळ्यापुढे. मी येता सोडदात पुन्हा रोग होईल पूर्ववत म्हणून येत्या आग्रहात तुम्ही न पडावे दोघांनी. आजवरी तुमचा होतो आता देवाकडे जातो नरजन्माचा करून घेतो काहीतरी उपयोग. हा वाया गेला खरा नराचा जन्म साजीरा चुकेल 84चा फेरा ऐसे साच सांगितले समर्थ कृपेने निश्चिती झाली मला ही उपरती. या परमार्थ खिरीती माती टाकू नको रे मोहाची ऐसे सांगून कुटुंबाला मुलासह सवडदाला दिले धाडून राहिला आपण तसाच शेगावी. पदपदांतरे समर्थांची आवडीने म्हणावी साची त्यास कला गायनाची येत होती विबुध हो प्रत्यय ही तो अस्तमाना एक तारा घेऊन जाणार समर्थांच्या सन्निधाना बैसून भजन करीत असे ऐकून त्याचे भजन इतरांचेही हर्षे मन वस्तू अशीच आहे गाणं रंजविणारी सर्वांते. हा गंगा भारती बरा झाला रोगाचा पत्ता मोडला मलकापुरास पुढे गेला गजाननाच्या आज्ञेने. असो एकदा पौषमासी झामसिंगाला शेगावासी बोलता झाला समर्थांशी माझ्या गावास चला हो मम भाच्याच्या गृहाला आडगावी नेण्याला मी आलो होतो आपणाला परी आपुला करार ऐसा होता समर्था मी नाही येता आता नको करू आग्रह वृथा पुढे मागे येईन. त्यास दिवस झाले बहुत आता चला मुणगावात मी आहे आपुला भक्त माझी इच्छा पूर्ण करा. मुणगावात माझे घरी काही दिवस राहा तरी मी अवघी करून तयारी न्याय आलो आपणा. झामसिंगा बरोबर मुणगावी आले साधूवर दर्शना लोटले नारी नर तोन आनंद वर्णवे. झामसिंगाने भंडारा घातिला असे थोर खरा मुणगाव झाले गोदातेरा दुसरे की पैठणा माझी एकनाथ मुणगावी गजानन संत भजनी दिंड्या अमित आल्या भजन करावया. आचारी लागले स्वयंपाका अर्धा स्वयंपाक झाला निका तई महाराज बोलले दे का ऐसे श्यामसिंगाशी. झामसिंगा आज चतुर्दशी मुळीच आहे रिक्त स्थिती भोजनाच्या पंक्ती पौर्णिमेला होऊ दे. झामसिंग बोलला यावर स्वयंपाक झाला तयार लोक जमले आहेत फार आपला प्रसाद घ्यावया. स्वामींनी केले बोलणे तैसे व्यवहार दृष्टीने योग्य परी हे न माने त्या जगदीश्वराला. झामसिंगा हे अन्न न येईल उपयोगा कारण तुम्हा प्रापंचिका लागून आपलेच व्हावे वाटते. पंक्ती बसल्या भोजना तो एकाएकी आकाश जणा भरून आले गर्जना होऊ लागली मेघांची. चमके वीज माथ्यावरी झंझावात सुटला भारी कडाकडा ती कांतारी लागली झाडे मोडावया. घटकेत पाणी पाणी झाले अन्न ओघे वाया गेले मग झामसिंगाने विनविले महाराज सेने रीती. आता महाराज उद्या तरी मुळी न व्हावे आजच्या परी हिरमुष्टी होऊन बसली खरी अवघी मंडळी गुरुराया. निवारा या पर्जन्याला हा नव्हे पावसाळा आगांतुक बेटा आला आमचा नाश करावया. आता पाऊस पडेल तरी शेतीची होईल वाटोळे ते पहा सकळ मग म्हणतील लोक ऐसे. झामसिंगे केले पुण्य हा भंडारा घालून ते भोवले आम्हाला गुण वा खूप तऱ्हा पुण्याची. महाराज म्हणाले झामसिंगा ऐसा संचित होसिका गा तुला न उद्या देईल दगा हा पर्जन्य कधीही आताच मी वारितो त्याशी ऐसे बोलली ना आकाशाशी पाहू लागले पुण्यराशी तो आभाळ पाकले मेघ क्षणात निघून गेले सर्व ठाई ऊन पडले. हे ऐका क्षणात झाले अगाध सत्ता संतांची. दुसरे दिवशी पौर्णिमेला थोर भंडारा पुन्हा झाला तो नियम चालला अजून त्या मुंडगावी. झामसिंगाने आपुली इस्टेट सर्व अर्पण केली महाराजांचे चरणी बली. त्या मुंडगाव ग्रामात लोक त्या मुंडगावात समर्थांचे झाले भक्त. पुंडलिक भोकरे म्हणून यात त्यात एक जवान पोरे असे. हा उकिरड्या नामक कुणब्याचा पुत्र एकुलता एकसाचा भक्त झाला महाराजांचा ऐन तारुण्य मांजारी. हे उकिरड्या नाम वऱ्हाडात पोर नसल्या वाचत लोक नवसे ठेवितात ऐसा प्रघात त्या प्रांती. ते पेंटय्या तेलंगणात केरपुंजा महाराष्ट्रात तैसा उकिरड्या वऱ्हाडात नाव ठेविती बालकाचे. हा पुंडलिक वद्य पक्षासी करावया वारीसी येत नियम शेगावसे घ्याया दर्शन समर्थांचे. जैसे काते वारकरी वक्षपक्षा वद्यपक्षा माझारी जाती इंद्रायणीचे तिरी देव आळंदी गावाला. तैसाचा हा वऱ्हाडात वारी वद्य पक्षात करी येऊन शेगावात परमभाव भक्तीने.
असो एकदा वऱ्हाडात रोग ग्रंथिक सन्निपात बळावला अत्यंत. गावाबाहेर पडले की या तापात ऐसे होते. प्रथमतः थंडी वाजते, अंगज्वराने तप्त होते, डोळे होती लाल बहु आणि कोठेतरी सांध्यावर ग्रंथी उठे सत्वर. ती होता करी जोर वात तिच्या मागुनी. मग रोगी बरळत असे, शुद्धी न काही राहत असे, तलखी अंगाची होत असे, बेशुद्ध होई क्षणाक्षणा. पूर्वी हा रोग विपरीत नव्हता भरत खंडात, त्याचा वास युरोपात होता मोठ्या प्रमाणे. ती साथ इकडे आली, गावोगावी पसरली, त्याच्या प्रतिकार सोडून दिली लोकांनी ती घरेदारे. त्या दुर्धर साथीची स्वारी आली पहा मुणगावावरी. तो पुंडलिकाची आली स्वारी, शेगावास निघावा. कसकस त्याच्या घरीच आली, परीतीनं त्याने चोरिली. शेगावाची वाट धरली आपल्या पित्या समवेत. येता 5 कोसावर शरीराशी भरला ज्वर, एक पाऊल भूमीवर तयाच्याने टाकवेना. गाठ उठली बगलेत, हैराण झाला रस्त्यात, ऐसे पाहुणी पुसेतात, कारे पुंडलिका ऐसे करीशी. पुंडलिक म्हणे बापाला, बाबा मशी ताप आला, गोळा एका काखेला उठला आहे धवा. शक्ती सारी क्षीण झाली, आता मशीन चालवेमुळे काय करू ही राहिली वारी. हाय रे दुर्दैवा, हे स्वामी दयाघना, वारीस खंड पाडीना. दाव तुझ्या दिव्यचरणा, भक्तवत्सला कृपानिधी. वारी सांग झाल्यावर मग येऊ दे खुशाल ज्वर, जरी सांडले शरीर तरीन त्याची परवा मला. माझ्या पुण्य ठेवा हीच वारी, ती रक्षण आता करी. ही साथ झाली वैरी, नाश तिच्या करावयात ते. शरीर सामर्थ्य जोवर, परमार्थ घडे तोवर. बापही झाला चिंतातुर, ती मुलांची पाहून स्थिती. तोही रडू लागला, हा एकुलता एक पुत्र भला, देवान दिवानी भला. हा माझ्या वंशाचा. उकिरडा म्हणे पुत्रास, गाडी घोडे बसावयास, आणू काय समयास, तुला बाळा बसावया. पुंडलिक वधे तयावरी, झाली पाहिजे पायीच वारी. उठत बसत कसे तरी जाऊ चला शेगावा. मध्येच मृत्यू आल्यास शव तरी ते शेगावास. नको करू शोकास, हेच आता सांगणे. बसत उठत पुंडलिकाला, अति कष्टे शेगावाला. पाहून स्वामी समर्थाला घातले त्याने दंडवत. तो समर्थांनी माव केली, एका हाताने दाबिले काख त्यांनीच आपुली. अतिजोर करोनिया आणि केले मधुरोत्तर. पुंडलिका तुझे गंडांतर, टळले आता तिळवर, चिंता त्याची करू नको. तैसे महाराज वदता क्षणी पुंडलिकाची गाठ जाणी. गेली जागच्या जागी जिरोनी, ताप तोही उतरला. कंप अशक्ततेने राहिला देहा कारणे. करी पुंडलिकाच्या मातेने आणिला नैवेद्य वाढून. घास त्या नैवेद्याचे समर्था घेता 2 साचे. कापूर ते पुंडलिकाचे गेले बंद होऊन या. पुंडलिक झाला पूर्ववत, अशक्तता राहिली किंचित. हे गुरुभक्तीचे फळ सत्य, उघडा डोळे अंधांनो. गुरु योग्य असल्यावरी वाया न जाई सेवा खरी. कामधेनू असल्या घरी, कान इच्छा पुरतील. सांग करून वारीला, पुंडलिक गेला मुणगावाला. हे जो चरित्र वाची भला, त्याचे टळेल गंडांतर. संत चरित्र ना कहाणी, अनुभवाची खाण जाणी. मात्र अविश्वास म्हणी, संत कथेचा न यावा हो. श्रीदास गणू विरचित हा श्री गजानन नामे ग्रंथ. सुखद हो भाविकांप्रत, हेच देवा मागणे. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 13ोऽध्याय समाप्त.